आता उद्या माझ्यामुळे पिंट्याचंही अडणारच ना. म्हणजे उद्या त्याच्यासाठी मुलगी बघताना लोक असा विचार करतीलच की याची मोठी बहीण माहेरी येऊन राहिली आहे, स्वतःच असं घर नाहीये, एकंदरीतच. पण या सगळ्याचा तू आत्ता का विचार करतेस? कधीतरी तर विचार करावा लागणारच आहे ना. जान्हवी, तू आता फक्त आणि फक्त बाळाचा विचार कर. तो मी करतेच आहे बस तू. अगं. काही प्रॉब्लेम आला तर सरळ बॅग उचलायची आणि आमच्या घरी यायचं ताबडतोब राहायला. जान्हवी, आत्ता रडू नकोस ना ग, प्लीज. हे बघ, तू अशी रडलीस ना की मला बघवत नाही. आयडिया, आपण दोघी 2 दिवस माझ्या आईकडे जायचं का राहायला? तिलाही खूप आनंद होईल. तसेही आई बाबा दोघं एकटेच असतात ना, बोर होतात एकमेकांची. त्यांचं सुद्धा सरांसारखंच आहे. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. जायचं आपण. इतक्यात नको, परत कधीतरी जाऊया. तुझं हसू तुझ्या चेहऱ्यावर आणण्यासाठी मी काय करू सांग? माझं हसू तो घेऊन गेलाय. श्री श्री मला किती हसवायचा माहितीये. तो ना सतत असं काहीतरी करत राहायचा की मला खूप हसू यायचं. तो नुसता माझ्या बरोबर असला ना तरी मी इतकी आनंदी असायचे. माझा आनंद त्याच्यावर अवलंबून आहे अगं. मी आता खूप आनंदी असण्याचा प्रयत्न करतेय, पण हे सगळं उसना अवसाने ग. मी तुला खरं सांगू, मला झेपत नाहीये त्याच्याशिवायचं आयुष्य. आणि आत्ताच्या अवस्थेत तर मला श्री हवाय. पण आता तू तुला जे शक्य होतं ते सगळं केलंस ना. नाही, सगळे प्रयत्न कुठे केलेत अजून मी. म्हणजे माझ्या बाळासाठी माझं माहेर हे कायमचं निवासस्थान असू शकत नाही ना. पण जिजूनी तुला ब्लॉक केलंय. पण माझ्या बाळाला नाही ब्लॉक करू देणार मी त्याला. म्हणजे आता तू काय करणार आहेस? माझ्या बाळासाठी त्याच्या घरचे दरवाजे ठोठावणार आहे मी आता. जान्हवी, आत्ता नको ना प्लीज. अगं आत्ता नाही ग, पण योग्य वेळ आल्यानंतर मी हे करणारच आहे. बाकी कुणासाठी नाही, पण माझ्या बाळासाठी मी हे करणार आहे. मग मला कोणी निर्लज्ज किंवा कोडगी म्हणाला ना तरी चालेल, पण माझ्या बाळासाठी मी त्याच्या बाबांच्या घरचे दरवाजे ठोठावणार आहे. हा एकच मार्ग मला दिसतोय, त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाहीये. ना आनंदी राहण्याचा, ना माझ्या बाळासाठी सुरक्षित घर देण्याचा. जान्हवी, पण स्वाभिमान. माझ्या बाळापेक्षा माझा स्वाभिमान मोठा असू शकत नाही ना. हे खरं आहे, पण त्यानं तुला असं वागवल्यानंतर. एकतर मला खरं वाटत नाहीये हे, आणि त्यातूनही खरं असलं ना तरी माझं मन मला सांगते की श्री माझ्याशी नाही वागणार असं. आणि दुसरं, यातच सगळ्यांचं भलं आहे. माहेरी त्यांचा भार म्हणून जगण्यापेक्षा सासरच्यांपुढे नमतं घेऊन माघार घेणंच योग्य वाटतंय मला. काल निघता निघता बँगलोरच्या डिस्ट्रीब्युटर्सचा हा रिपोर्ट आलाय. सुपर्ब रिपोर्ट. मनीष, तू मला कालच का नाही सांगितलंस? ऑफिसच्या कामासाठी ऑफिस आवर्स नंतर तुम्हाला डिस्टर्ब करणं मला योग्य नाही वाटत. अरे डिस्टर्बन्स कसला आहे त्यात? मी अकाउंट्सवाल्यांना हा रिपोर्ट मेल केलाय. अरे पण तू मलाही दिला असतास ना तर मला चाललं. मी प्रोटोकॉल पाळला सर. येऊ मी? या. ए मनीष. येस सर. नाही, मला माहिती आहे की तुझा माझ्यावर राग आहे. नाही, तसं काही नाहीये. ठीक आहे ठीक आहे, आपण नको बोलूया यावर. पण तुला फक्त एकच गोष्ट सांगतो. मी जान्हवीला बघितलं 1-2दा बस स्टॉप वरती त्या अनिलशी बोलताना.
माझा काही आता खरं तर संबंध नाहीये, पण तरीही म्हणजे अनिल हा माणूस असा आहे ना की त्याच्याशी कुठल्याच स्त्रीनं सलगी करता कामा नये. म्हणजे मऊ दिसलं की कोपरानं खणणाऱ्यातला माणूस आहे तो. अर्थात अर्थात तुझी मैत्रीण सुज्ञा आहेच, तिला काही अक्कल शिकवायला जाऊ नये कोणी, पण तरीही म्हणजे जेन्युइनली मला वाटलं म्हणून मी सांगतोय. त्या त्या अनिलपासून दूर राहा म्हणावं. तो तिचा जो कोणी प्राणापेक्षा प्रिय आहे तो अनिल नाही हे मला माहिती आहे, पण तरीही तुला माहिती असेल ते, पण मला खात्री आहे पण तरी म्हणजे नाही, तो जान्हवीच्या प्राणापेक्षा प्रिय या कॅटेगरीतला नाही. निघू मी सर? या ऑलराईट. थँक्यू. मग कोण आहे हा प्राणापेक्षा प्रिय? मी आईंच्या खोलीपाशी जायला आणि ते शब्द माझ्या कानावर पडायला बरोबर एकच गाठ पडली. प्राणापेक्षा प्रिय. जान्हवीच्या आयुष्यात कुणीतरी प्राणापेक्षा प्रिय आहे. पण हे श्री आईना तिच्या शब्दात सांगत होता की बोलता बोलता स्वतःच? नाही नाही, तिला कुणीतरी प्राणापेक्षा प्रिय आहे असं तो म्हणाला. कुणाच्या शब्दात ते नाही माहित. कमाल आहे. बघा ना, आपल्याला हे ऐकून त्रास होतोय, मग श्रीचं काय होत असेल? काय समजते काय ही स्वतःला? मेनका का अप्सरा या मुली कुठेच अडकत नाहीत का? हो ना, म्हणजे आयुष्यात कुठेतरी थांबायचं असतं हे कळतच नाही का त्यांना? कळतच नाही. आत्ता आत्ता ह्या आपल्या घरातून श्रीच्या आयुष्यातनं बाहेर पडली नाही मुलगी, मग लगेच कोण भेटला हिला प्राणप्रिय? बेबी वंस, प्राणापेक्षा प्रिय. इंदू आईनी तू उगाच माझ्या चुका काढू नकोस. वंस, मी चुका नाही हो काढत, पण अर्थ बदलतो ना. अर्थ नाही चुरलेला कशाला? तुम्ही जान्हवीचा राग माझ्यावर कशाला काढताय? तुझ्यावर नाही काढत आहे मी जान्हवीचा राग इंदू वहिनी. मला तिच्याबद्दल इतका राग आहे ना की तो कुणावरही काढून संपणारच नाहीये. आतापर्यंत माझ्या आयुष्यात इतका राग मला फक्त माझ्या नवऱ्याचा आला होता. त्याला मूल होणं परवडत नव्हतं म्हणून परस्पर डॉक्टरकडे जाऊन आला होता तो. त्यांनी माझा संसार, माझी स्वप्न उधळली आणि हिने श्रीचा संसार आणि त्याची स्वप्न उधळली. पण आपण आता श्रीचा संसार परत थाटून देणार आहोत ना? देणार तर द्यायलाच हवा. जगातली सर्वोत्कृष्ट मुलगी शोधून काढू आपण त्याच्यासाठी. जान्हवीच्या नाकावर टिचून तिच्यापेक्षा सुंदर, तिच्यापेक्षा सद्गुणी मुलगी शोधू. मग घेऊन बस म्हणाव तुझं माहेर आणि प्राणापेक्षा प्रिय. पण आता श्रीच्या आयुष्यात तिने गोंधळ घालायचा नाही. तिने जो श्रीला त्रास दिलाय ना त्याच्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. आई म्हणते ते खरंय. मोठ्या बहिणीचा डिवोर्स झाला तर लहान भावंडाचं लग्न जुळायला प्रॉब्लेम येतोच. कुणीही असा विचार करणारच ना की मोठ्या बहिणीचं लग्न टिकलं नाहीये, मग ह्याचं कसं टिकेल? आणि मोठ्या बहिणीची ढोंड कायम घरात राहणार. ओ गॉड, हा विचारच केला नाही मी. पिंट्याकडे मी फक्त लहान भाऊ म्हणूनच बघतेय. पण त्याचंही कधीतरी लग्न होईल, त्याला त्याचा कसा संसार असेल, हा विचार पण करायला हवा मी. काय करायचं? श्रीने मला फोनमध्ये नाही त्याच्या आयुष्यात ब्लॉक केलंय. मी प्रेग्नंट आहे कळूनही त्याने असं कसं केलं असेल? आणि केलं असेल तर त्याला कसं बदलू मी? त्याच्यापर्यंत कशी पोहोचू? श्री, प्लीज माझ्याशी बोल. मला राहून राहून असं वाटतंय की ते पत्र तू फाडलेलं नसणार. सगळं पटत असलं तरी मन मानत नाही. मी ज्या श्रीवर प्रेम केलं तो असा नाहीये. माझं मन मला ग्वाही देत आहे. नाही असं असू शकत. पण मग त्या फाडलेल्या पत्राचा फोनमध्ये ब्लॉक केल्याचा काय अर्थ आहे? काहीच कळत नाहीये. सासर तुटलंय
आणि माहेरी राहता येणार नाहीये. मग कुठे जाऊ मी? काय करू? कशी फसू श्रीपर्यंत? एक्सक्यूज मी मॅडम, 229 नंबर बस गेली का? सॉरी, काय? 229 नंबर बस गेली का? नाही, मी आल्यापासून तरी नाही गेली. वाचलो. आपण ओळखतो का एकमेकांना? अहो, एक ओळखीचं स्माइल दिलं की झाली की ओळख. एक सांगू, तुमचं स्माइल खूप छान आहे हा. थँक्यू. तुम्हाला कोणती बस लागते? 349. आधी कधी पाहिलं नाही मी तुम्हाला. मी आताच बसने जायला लागली. याआधी मी गाडीने. ओ, मी मात्र माझ्या 2 पायांच्या गाडीनच प्रवास करतो. दिशालाही परवडतं आणि तेवढाच व्यायाम पायांना. काय पायांना जर व्यायाम राहिला नाही ना तर गंज चढेल पायांना. पायांना गंज चढेल? हो. हा, एखादी गोष्ट वापरत नसेल ना तर गंज चढतो तिला. नात्याचं सुद्धा असंच आहे. नातं जर का वापरत नसेल ना तर गंज चढतो नात्यांना सुद्धा. तुम्ही लेखक आहात? कवी आहे मी. बापरे. तुमच्या या बापरेनं मला अजिबात अपमान नाही वाटला. नाही नाही, तसं नाही. कालच मी एक खूप भयानक कविता ऐकलीये म्हणून. आय एम सॉरी. नाही हो, हरकत नाही. मी काही लगेच तुम्हाला माझ्या कविता ऐकवणार नाहीये. अहो नाही, तसं नाही. अहो नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी खरंच तुम्हाला कविता नाही ऐकवणार. तुम्हाला एक गंमत सांगतो. माझी बायको कवितांमुळेच माझ्या प्रेमात पडली आणि कवितांमुळेच मला सोडून देखील गेली. त्यामुळे काय आहे, हे कवितेचं जे शस्त्र आहे ना ते फार जपून वापरतो मी. कुणाला पळवून वगैरे लावायचं असेल ना तर कवितांचं पुस्तक देतो त्याच्या हातात. काही या. मी स्वतःला देव म्हणून घेतो. देव? तसं माझं नाव देवेंद्र, पण माझी बायको मला देव म्हणायची. तिच्या तोंडून ऐकताना ना फार छान वाटायचं. तेव्हापासून मी माझी स्वतःची ओळख देव अशी करून देतो. वा. आता तुम्ही लोकांना सांगू शकता, आज मला देव भेटला. माझी बस आली. चला येतो मी. हो, बाय. अच्छा, ऑल द अच्छा. बेस्ट. बाय. देव. आय लव्ह यू जान्हवी.
आय लव्ह यू टू. ठीक आहे. तुझ्या अशा छान असण्याला, आपलंसं करण्याला, आनंदी असण्याला, उत्साहाला माझीच नजर लागेल का असं वाटतंय. माझ्या वागण्याचे परिणाम होतात कुणावर तरी आणि मला चुकीचे संस्कार करायचे नाहीये. अच्छा, म्हणजे हे सगळं कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी चाललंय तुझं? ते कुणीतरी मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. ते मला म्हणाले, देव भेटला होता आज सांग सगळ्यांना. बाबा, बस स्टॉपवर येता जाता किती माणसं भेटतात आपल्याला, पण ती अनोळखीच राहतात ना. ह्यांच्याबद्दल का माहित नाही, पण मला हे असे ओळखीचे वाटले. बरं, त्यांना सुद्धा मी ओळखीची वाटले. असतो ग काही ना काहीतरी ऋणानुबंध. मे बी त्यांची बायको त्यांना सोडून गेलीये म्हणून असेल, पण मला अगदी आपुलकी वाटली हो त्यांच्याबद्दल. पण बाबा, त्यांच्या बायकोचं जाणं त्यांनी खूपच संयमाने घेतलंय. त्याने आयुष्याकडे एवढ्या लाईटली बघता येत. असतो एकेकाचा स्वभाव. आणि कदाचित खूप वर्ष झाली असतील त्यांची बायको त्यांना सोडून जाऊन. मी नाही का तुझ्या आईशिवाय जगायला शिकलो. बाबा, पण ते खूप फनी होते हा. म्हणजे साधारण केवढा होता तो माणूस? माझ्यापेक्षा मोठे होते आणि तुमच्यापेक्षा ते लहान असतील. ते ना साधारण कांता काकांच्या वयाचे असतील किंवा त्याच्या आसपास असतील. देव भेटला असं सांग म्हणाले. बाबा, खरंच आपल्याला देव भेटला तर किती मज्जा येईल ना. देव मला ह्या जन्मात भेटेल की नाही ठाऊक नाही मला जानू. पण मी ज्यांना भेटायला हवंय त्यांना मात्र तू मला भेटू देत नाहीस. मी भेटतो एकदा जावई बापूंना. नाही, नको. आधी मीच जाऊन एकदा श्रीला भेटते, पण खूप शांतपणे आणि सेन्सिबली बोलणं झालं पाहिजे आमचं बाबा. अगं पण ते तसं नाही झालं तर मग माझं दुर्दैव. हे बघ, तू 2 जीवांची आहेस, आता तुला हा त्रास कशाला? म्हणूनच बाबा, मी 2 जीवांची आहे म्हणूनच मला त्याला भेटलं पाहिजे. मूल झालं की आपण बदलतो असं म्हणतात ना. माझं तर बाळ अजून जन्माला यायचंय, पण तरी बदलले मी. म्हणजे मी एकटी असते तर अशी वागले असते का मला माहित नाही, पण आता मला माझ्या बाळाच्या दृष्टीने जे काही योग्य आहे तेच करायचंय. आणि बाबा, मला खात्री आहे श्री आणि मी समोरासमोर आलो ना तर तो माझ्याशी वाईट नाही वागणार. आई आजींच्या संस्कारांची चाड ठेवेल तो. प्रत्येक बाईशी तो सन्मानानेच वागतो. कुठे भेटणारेस आणि कधी भेटणारेस? माहित नाही, अजून काहीच ठरवलं नाहीये. मला वाटतं कोणीतरी वडीलधारं असावं तुझ्या सोबत. बाबा, मला जर असं वाटलं तर मी तुम्हाला सांगेनच ना. हे बघ, गोष्टी आता हाताबाहेर जायच्या आत सावरायला हव्या आहेत. मला कल्पना आहे त्याची. अगं बाप आहे मी तुझा, कर्तव्य आहे हे माझं. करू दे मला. लहान मुलं रुसून बसली की मोठेच मध्यस्थी करतात ना. बाबा, मला एकदा शेवटचा पण माझा प्रयत्न करून बघू दे. नंतर मी तुमच्यावर आणि आई आजींवरच सोडणार आहे सगळं. चला, वेळा पाळायला हव्यात मला. वेळेवर झोपलं पाहिजे. दूध पिते आधी. हो. पांडुरंगा,
एकदा बरं का एक बायको नवऱ्याला म्हणते आता आपण एक खेळ खेळूया. इथेच खरं तर नवऱ्याच्या पोटात गोळा आहे, पण नाही म्हटलं तर पुन्हा त्यावरून भांडण होणार म्हणून नवरा बरं म्हणतो. बायको म्हणते खेळ असा आहे की मी फळाचं नाव घेतलं तर तुम्ही डाव्या भिंतीला हात लावायचा आणि रंगाचं नाव घेतलं तर उजव्या भिंतीला हात लावायचा आणि जो खेळ हरेल त्यांनी पुढे वर्षभर घरकाम करायचं. नवरा म्हणतो हा काय वेडेपणा आहे, हा खेळ मीच जिंकणार नक्की, खेळूया गेम. ह्याच्यावर बायको म्हणते रेडी स्टेडी गो ऑरेंज.